पुण्यात फ्लॅट घ्यायचाय. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. SIRचे काम करणाऱ्या BLOने घडवून आणली किमया. 30 वर्षांनंतर आई आणि मुलाची झाली भेट. सुमारे 30 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचे रहिवासी नवनाथ धोंडीबा गायकवाड घरगुती वादातून अचानक घर सोडून निघून गेले. मुलगा कुठं गेला, कसा असेल, जिवंत तरी असेल का, या विचाराने आई-वडिलांचे डोळे सुकले. काळ लोटत गेला. तब्बल 3 दशकं उलटली. दुसरीकडे नवनाथ गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पोहोचले. तिथे त्यांनी काँग्रेस नेते रशीद खा जमादार यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर गांधीनगर परिसरात आपलं नवीन विश्व बसवलं. लग्न झालं, संसार उभा राहिला. मात्र मूळ घराची आठवण मनात कुठेतरी दाबलेलीच होती. अशातच निवडणूक विभागाची विशेष सघन पुनरीक्षण अर्थात SIR सुरू झाली. मलकापूर येथील BLO नीता भोंबे आणि सहाय्यक अनिल भोंबे हे गांधीनगर परिसरात मतदारांची पडताळणी करत होते. तपासणीदरम्यान नवनाथ गायकवाड यांच्या नोंदीची पडताळणी करताना ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचे असल्याचं समोर आलं. BLO यांनी तातडीने सोलापूरच्या BLO विठ्ठल लगस यांच्याशी संपर्क साधला. धक्कादायक म्हणजे सोलापूरच्या नोंदवहीत नवनाथ गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे समजले जात होते. मात्र BLOच्या सतर्कतेमुळे नवनाथ मलकापूर येथे सुखरूप असल्याचं स्पष्ट झालं आणि दोन्ही ठिकाणच्या BLOंच्या समन्वयाने तब्बल 30 वर्षांनंतर कुटुंबाशी संपर्क झाला. त्यांचा इन्युमरेशन फॉर्म फिल करण्यासाठी मी घेतला तेव्हा मला असा मेसेज आला की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील करमाळा मतदारसंघामध्ये नवनाथ धोंडीबा गायकवाड हे अगोदरच मॅप झालेले आहेत असा मला मेसेज आला तेव्हा. आणि त्यामध्ये तिथले जे BLO होते विठ्ठल लगस यांचं नाव आणि मोबाईल नंबर देखील आला. तेव्हा मी त्यांना कॉल केला की माझ्या मतदारसंघातील नवनाथ धोंडीबा गायकवाड हे तुम्ही मॅप केलेले आहेत, तुम्ही त्यांना अनमॅप करा जेणेकरून मी त्यांना मॅप करू शकेन. ते ठीक आहे बोलले आणि त्यांनी लगेच त्यांचे जे मित्र होते या धोंडीबा गायकवाड यांचे नवनाथ धोंडीबा गायकवाड यांचे भाऊ त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की 24 वर्षापासून तुझा जो भाऊ हरवलेला आहे तो भाऊ सापडला आणि तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आहे. इथल्या शिक्षकांनी इथल्या येता लगस गुरुजी आमचे गावचे केडगावचे रहिवासी त्यांच्याकडे फोनवर कॉन्टॅक्ट करून ती एकमेकांना त्यांनी सांगून सहकार्य करून की हा मुलगा हित आहे म्हणून असं सांगितल्यावर गुरुजी माझ्याकडे आलं. गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं की मावशी तुमचा मुलगा गेलेला सापडलाय, मला फोन आलाय तिकडल्या सरांचा म्हणून त्यांनी सांगितलं. मग आमचा जीव मोठा झाला, आम्हाला भरपूर आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात मग आम्ही माझा अशोक, माझी सून सीमा गायकवाड, अशोक गायकवाड, माझी मुलगी लता कांबळे, माझी बहीण रमाबाई बहिलुमे कर्जतची आणि लताचा मुलगा ड्रायव्हर होता सिद्धांत कांबळे. आणि मग आम्ही 5-6 जण मिळून माझ्या मुलाला शोध करण्यासाठी मी त्यात आम्ही 4 अन् 2 7 आणि 4 अन् 2 6 आणि परमेश्वर स्वर्गीय पिता आमच्यात 7वा होता तो पुढं मार्ग काढणार. आणि मग आम्ही गेलो, आम्ही कडकडून भेटलो, आमची भेट झाली सकाळी. आमची 30 वर्षांपासून ज्या मुलाची वाट पाहत होती तो मुलगा जिवंत आहे हे कळताच आईच्या आनंदाला उधाण आले. आई आणि भाऊ अशोक गायकवाड मलकापुरात दाखल झाले. विशेष म्हणजे भाऊ अशोक हे डायलिसिसवर असतानाही केवळ भावाच्या भेटीसाठी मलकापूरला पोहोचले होते. जेव्हा आईने आपल्या दुरावलेल्या मुलाला समोर पाहिले तेव्हा अनेक वर्षाचा विरह एका क्षणात अश्रुवाटे वाहून गेला. मायलेकराची आणि भावाभावाची ती भावूक गळाभेट पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
30 वर्षांपूर्वी सुटलेले हे नाते आज पुन्हा एकदा जोडले गेले आहे. जरी नवनाथ गायकवाड यांनी मलकापूर येथेच राहण्याचा निर्णय घेतला असला तरी दोन्ही कुटुंबे आता नियमित संपर्कात राहणार आहेत. कारण ते केडगाव येथीलच रहिवासी होते, परंतु काही घरातील कारणास्तव ते 24 वर्षापूर्वी निघून गेले होते. मी सर्वप्रथम त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना काहीच न बोलता नवनाथ गायकवाड यांच्या मातुश्री रंजना गायकवाड यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा नवनाथ मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे रहिवासी म्हणून आहे, वास्तव्यास आहे. त्या मातुश्री इतक्या भावूक झाल्या, खूप रडल्या. माझा 24 वर्षापूर्वी मुलगा निघून गेला होता, त्याचा अजूनपर्यंत पत्ता नाही लागला आणि तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे SIRच्या कार्यक्रमामुळे त्याचा पत्ता लागला. तो कुठे आहे ते आम्हाला समजलं आणि आम्ही त्या BLOC कॉन्टॅक्ट करून स्वतः त्या रंजना गायकवाड, त्यांचा मुलगा अशोक गायकवाड, मुलगी लता कांबळे ह्या समक्ष त्या मुलाला भेटायला गेल्या आणि मायलेकरांची भेट झाली.